मालेगाव सर्कल मधून विविध जाती धर्मातील मतदारांचा आपल्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. आज सुरेंद्र दाभोळकरांनी तुमच्यासाठी इथे येऊन लोकांना कळकळीची विनंती केली की मतदान करावं. तुम्हाला काय प्रतिक्रिया दिली? साहेब, हे तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो, माझं कार्य काय आणि माझे दैवत हे गोरगरीब जनता आहे. मी आज स्वतः उभं राहिलेलो नाही, मला ह्या जनतेनं उभं केले. मी दवाखान्यात ॲडमिट असताना बी ही गोरगरीब जनता, वंचित बहुजनाचे काही कार्यकर्ते आले, दादा तुम्हाला हे काम हाती घ्यावं लागेल. त्यांना मी एकच उत्तर दिलं, तुम्ही जर म्हणलात खड्ड्यात विहिरीत उडी मारा, तुमच्याकरता काही बी करायला राजी आहे. मग त्यांनीच मला ही उमेदवार दिली, त्यांनीच हे घडून आलं. कारण आज ह्या परभणी जिल्ह्यामध्ये सगळे सांबळे डोंगरी प्रस्थापित नेते हे सगळे उघड्या डोळ्यानं सगळी जनता बघत आहे. आज वेळ आलेली आहे प्रत्येक गरीबाला उठून जागा करण्याची. कारण आज मला भाजपच्या यायला असा खात्मा करून टाकायचा, त्याची डिपॉझिट जप्त करून टाकायची, एवढा वरपूड करायला एवढा गेम आमच्या गावात केला आहे. पेडगावमध्ये गेला. साहेबांना नेमकं तुमच्यावर काय अन्याय केला? मला ज्या वेळेला मला उभं राहायचं नव्हतं, पण मी म्हणतो तर मला अपक्ष उभं राहते. आपण खूप लोकांच्या कामं केलेल्या गावामध्ये गोरगरीब जनता समोर तुम्हाला बोलावं आलं, तुम्हाला उमेदवारी जाहीर केली, म्हणजे भाजपची तुम्हाला उमेदवार द्यायची, आणि ऐन टायमाला मला उमेदवारी डवडली. मला विचारात नाही घेतलं किंवा एखादा फोन नाही केला. नाही ना, नंतर मला जर फोन नाही भेट बी नाही, तुम्ही कशाला भेटू द्यायला? कारण मला वरच्या नेत्याची गरज नाही, माझ्याकडे जनता आहे ना खाली. मी जनतेचं काम करतो, जनता ठरवी काय करायचं. आज आमच्या गावामधून 3000 लोकसंख्येचं गाव आहे. 3000 लोकसंख्येच्या गावामधून मला जरी नाही टिकलं तर प्रस्थापित आमच्या गावचे एक वसंतराव होते, आसुरबाब पाटील होते, त्यांनी एक गाव करून दाखवलं आम्हाला तिकीट द्या म्हणून. पण आमच्या गावामध्ये कोणीही त्या वरपुडकर साहेबांना तिकीट दिलं नाही. जर आज 3000 लोकसंख्येचं एक गाव करून जर तिकीट मागते, तिकीट देत नाहीत, म्हणजे हा वरपुडकर साहेबाचा बदमाशपणा आहे. याला सीटच भाजपची लावायची नाही, याला दुसरी कोणातरी सीट लावायची आणि सगळं राजकारण घरामध्ये घ्यायचं. आज आयुष्य गेलं त्या गणेश घाडगेचं, आप्पा घाडगेचं, याच्या फडच्या पुसू आणि त्याच्या समोर सून उभी केली. याला लाज वाटायला पाहिजे. त्या कार्यकर्त्यांनी जायचं कुठं? आज पोखरणी मतदारसंघामध्ये माझा एक मित्र आहे, 2 एकर त्याला जमीन आहे. तुमची त्या बापाचं बी त्या पोराचं बी आयुष्य गेले यायचे पुढची बाजून, आणि इस्त्रीचे कपडे त्याला आणू देऊन आणि त्यांच्या पुढे मुलगा उभा केला. नाही, जनाची त्यांना मनाची लाज वाटायला पाहिजे. आणि मेघना दादीकडे गेलो मी, माझी बहीण म्हणतो मी, पण ते म्हणले नाही साहेबाकडे. आणि मेघना दिदीला मला एकच संदेश द्यायचा, आता तुझा खड्डा हे तू सोचून ठेवलेला आहे आणि हे वरपुडकर तुला त्या खड्ड्यात घासल्याशिवाय राहणार नाही. तुला माझ्या ह्या भावाची काळजी नाही ना, तर मला बी माझ्या ह्या बहिणीची काळजी नाही. हे चॅलेंज आहे तुमच्या माध्यमातून. राजकारणाचा भाग आता कोणते विकासाचे मुद्दे आहेत जे आपल्या प्रश्न प्रलंबित आहेत, अनेक वर्षापूर्वी विकास रखडलेला आहे. कोणते प्रश्न आहेत अशी नागरिकांची, मतदारांची? ज्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे काय असे एवढे रोड असो, शाळा असो, अनेक काही सुविधा असो, ह्या सगळ्या विकास आजपर्यंत आपण 15 वर्षापासून पाहिला. निवडून एकदा येते 5-5, 10-10 हजार रुपये एका मताला देते, पुन्हा गोरगरीब पैसे याचे रकम. विकास कुठल्या प्रकारचा नाही. माझा विकास आज माझ्या गावामध्ये जाऊन बघा. आज मंत्री तंत्री हे माझ्या गावामध्ये येणार आहेत. खड्डे रोडवर पडलेले आहेत. माझी JCB ट्रॅक्टर ते खड्डे त्याच्या मनका जाऊ नये, त्याला काय दुखापत होऊ नये म्हणून ते खड्डे बुजून गेला. आज माझ्या गावातला विकास बघा, कुठं रोड असन, कुठं काय असन. मी ह्या माध्यमातून ज्या वेळेला माझ्या दुष्काळी परिस्थिती माझ्या गावामध्ये झाली, ढगफुटी झाली, त्या वेळेला माझ्या स्वखर्चानं लोकांना चादर, पैसा, अन्न, धान्य या गोरगरीब जनतेला वाटलं. कारण वेळ होती त्याच्यावर, त्यावेळेस वाटलं. विरोधकांनी फार मोठी ताकद लावली तुमच्या सीट पाडण्यासाठी, काय सांगाल विरोधकांना? आता विरोधक सगळे माझे मित्रच आहेत. हे जिल्हा परिषदची माझी लढाईच नाही, याच्या संघ माझी लढाई वर आहे. हे जे जिल्हा परिषद कॅन्डिडेट नाही, याच्या संघ माझी लढाईच नाही, माझी वर लढाई आहे पक्षासोबत. काय त्या पक्षांना काय आव्हान करावं? त्या पक्षाला प्रस्थापित आता आव्हान करणार आहे. कारण हा इडा आता बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडीने इडा उचललेला, याचा खात्मा केल्याशिवाय राहणार नाही. आणि मला पुन्हा तुमच्या माध्यमातून एकदा खासदार साहेबांना सुद्धा सांगायचंय, ह्या वंचितमुळे आज तुमचं सगळं आहे. आज परभणीत पाहिलं हे झालंय. मग तुम्ही जर अंधारातून असं जर हे करतात, आपल्याला हे कमळ हे गंगेत नेऊन टाकायचंय. आणि तुम्हाला बी हे धनुष्य बाण आपला रामाचा आहे, याचं विसर्जन आपल्याला गंगेमध्ये करायचंय. हे तुम्ही पेटून उठवा. मला विरोध कोणाला करायचं नाही, कोणाला बोलायचं नाही, पण ह्या भ्रष्टाचार्याला घालड्याशिवाय एवढ्या बरं राहायचं नाही. मतदार मायबापाला एकच जनते, मी गरीब उमेदवार आहे. मी कोणाला चहा बनणार, मला तुमची गरज आहे आणि तुम्हाला माझी गरज आहे. ज्या वेळेला यायलाच तुम्हाला संदेश मला सगळ्या महाराष्ट्रात गेला पाहिजे की पैसा काही काम करीत नाही, फक्त जनतेसंग काम करावं लागते, जनतेसंग झुकून राहावं लागते. हे मला सगळ्या महाराष्ट्राला संदेश द्यायचा आहे.
काय निशाणी काय तुमची काय आव्हान करा? माझी निशाणी कब्बसी आहे. माझी निशाणी कब्बसी आहे. या कब्बसीची नावावर एकदा या सगळ्या महाराष्ट्रानं माझ्याकडे लक्ष देऊन मला निवडून द्या. एकदा सगळ्या नेत्याला पैसा पैसा सगळा खड्ड्यात जाणार आहे. आणि त्यावेळेस खालच्या तळागाळातला एखादा कार्यकर्ता जे काम करीत असेल त्याचा आज मानसिकता बिघडली. कारण ते काम करते, कोणातरी दवाखान्यात नेते, कोणत्या डिलेव्हरी करते, स्वतःच्या खिशाला झळ लावते, पण ऐन टायमाला हे परिस्थिती नेते पैसे घेऊन उतरतात तर त्याची मानसिकता राहिली नाही गरिबीचे काम करणे. त्याकरता ही मानसिकता आपल्याला पुन्हा एकदा तयारी करायची म्हणून मी इडा उचललेला आहे. मायबाप जनतेला एक नम्रतेची विनंती करतो, एकदा हे माझ्याकडे बघा, माझ्या कार्याकडे बघा, बस एवढं बोलतो.